का आणि चौकट फिरवा महाराज. कारण उद्या पूर्ण भारत, रशिया, युक्रेनचा काय भाग, इंग्लंड मध्ये मँचेस्टर नावाची सिटी आहे, तिथं काय थोडी आपली लोक बघणार आहेत. माझ्या घरी भरपूर फोटो काढावा लागणार, पण इथला फोटोच वेगळा. फिरवा चौकट बाहेरून सुमंत सुमंत रथ आणतो वेगात. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले. इकडे भारतानं शत्रुघ्नानं पाहिलं रथाच्या घोडे, त्या घोड्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि जो ध्वज आहे तो ध्वजही फडकत नाही. भारताच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली. नक्की काय तर अनर्थ घडला असेल. इकडे सुमंत रथावर बसलाय, रथ हाकतोय, पण रथ हाकत हाकत रडा लागलाय. त्याच्या बी डोळ्याला पाणी. कसा महाराज, दुःखाचा प्रसंग खरं सांगता येत नाही आणि असा प्रसंग जीवनात कधीच कुणावर येऊ नये, पण त्या प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय विलाज नाही. सुमंत रडतोय, घोडे रडतात, घोडे चालताना पायामध्ये अडकवतात एकमेकाला. दुःखाचं वातावरण तयार झालं. गाव लहान पण कीर्ती महान. आणि खरंच आहे बाबा, तुम्ही ऐकला नाही महाराज, मी आल्याला सांगितलं होतं. प्रत्यक्ष जम्मू काश्मीर सगळं वाटलं मला आल्यानंतर. यांनी 100 रुपये दिलेले आहेत. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. हा, रामभक्त पोपटराव कदम यांनी 100 रुपयाची दक्षिणा दिल्या. वा रे वा, आनंदाची गोष्ट आहे. लाख लाख आशीर्वाद.
फुलकर यांनी 50-50 रुपयाची दक्षिणा दिली आहे. त्यांनाही भगवंताचे लाख लाख आशीर्वाद. तुमचा मने तुम्ही तुम्हाची बोलाले सुमंताने सांगितलं अयोध्येमध्ये आनंद आहे, दुःख नाही, राम सुखी आहे. पण दशरथाचं नाव घेतलं नाही. ह्याला जाणकार आणि ह्याला हुशार मंडळी म्हणावं जुन्या काळातली. दशरथाचं नाव घेतलं नाही. सगळे सुखी आहेत पण तुम्हाला लवकर बोलावलं. माणूस कुठवर गोड दिसतो. खरं सांगत बाबा, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच माणूस चांगला दिसतोय. अनेकदा प्राण निघून गेल्यावर जसा गावचा सरपंच तो राजाच असतो. गावाला सरपंच असत तर शोभा आहे. या शरीरात प्राण असेल तर शरीराला शोभा आहे. म्हणून एका टक्क्याने सांगितलं, घरची कळा अंगण सांगते, गावची कळा शिवार सांगते आणि माणसाची कळा त्याचं थोबाड सांगत असते. कधी बारकाईने बघायचं. अयोध्या व्रत होत आहे, अयोध्या प्रेत होत आहे, कारण त्या अयोध्येचा राजा संपलाय. वाचा शत्रुघ्न आले, भरत आले. पाहिल्या राजा दशरथाचं प्रेत पडलेलं पाहिलं. आघाडी शोक केला. ज्या शोकाला पारावार राहिला नाही बाबा रे. भरत म्हणतो, मला रात्रीच लक्षात आलं होतं की नक्की आपल्या अयोध्येत काहीतरी विचित्र घडलेलं आहे, काहीतरी अपशकुन घडलेलं आहे, काहीतरी अघटित घटना घडलेली आहे. कारण जो ध्वज असतो ना राजाच्या राजवाड्याचा, जो ध्वज असतो देशाचा, तो ध्वज खाली घ्यावा लागतो. त्या काळातला नियम आहे. ओळखतात फक्त मोठं संकट आहे. भरताना रडायला चालू केलं. भरत रडाल्यावर सगळ्या स्त्रिया रडायला लागल्या. वा वा अयोध्येमधली मंडळीने बोलायला चालू केलं. भारतावर खरंच प्रेम होतं रामाचं, जीवापाड प्रेम होतं बघा. पण वेळ प्रसंगाला असं प्रसंग घडतात. अवघड बाबा. आता कुणाला वाटत असं महाराज एवढं तुम्ही आता पीठ वाटत, तुम्हाला ज्ञान आहे का गोष्टीचं? एवढ्या स्पीड मध्ये वाचन म्हणजे काय असतं? प्रत्येकाला एक गुण आहे. ही माणूस 22 वर्ष बामणाच्या वाडीत राहिला. कुणाच्या इथं तर कोण ब्राह्मण नाही की तेव्हा तरी बरं. सत्यनारायणची मूर्ती आपण तोंडी पाठ आहे. जर कुणाला सत्यनारायण घालायचं तर असं म्हणून महाराष्ट्राचा वाघ आहे. पण आज मारुती महाराज तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं प्रेम, काय भाग्यवान गाव आहे. तुम्हाला सगळ्याला चहा करू का माहिती मी एकदा ना डबल द्या. ही पुतीचा चहा प्रसाद आहे. कुणाचा लग्नाचा साखर पुढेच आनंदानं प्या, पण जागा राहावं माय. आणि थोड्याच वेळात पुती संप
माझा आहे नाही तो आजी तुम्हाला मी एक दिसाला का दोन दोन मग तू ती नमुना म्हणून सांगतो 2 मिनिटं माय कुणाला साखर झोप कुणाला चक्कर झोप कुणाला टक्कर झोप कुणाला भाकर झोप झोपीचं 4 प्रकार एक चक्कर झोपीचा नमुना सांगतो चांभाराचा माणूस समाज आणि शिदुरी घेऊन गेला नवरी गेला येताना बरोबर नजूरच्या स्टँडवर अंधार पडला आणि कंट्रोलरला विचारलं मानवडीला जायला गाडी किती वाजता आहे त्यांनी सांगितलं सकाळी 6ला आता तोळा 2 तोळे जवळ सोनं शिदोरी त्यानं म्हणलं चोरा चिंटाची भानगड आपण स्टँड मध्ये झोपू एक चांभार वर धंदा करून आला त्यानं म्हणलं आम्हाला भरतीला जायचं गाडी किती वाजता आहे त्यांनी सांगितले 8 वाजता त्या चांभारापाशी 200 रुपये त्यानं म्हणलं चोरा चिंटाची भानगड झोपूत आपण दोघं बी झोपले माय शिदोरीचं गटुडं खताच्याच पोतेत आणि चांभाराचं बी गटुडं खताच्याच पोतेत दोघं बी जवळ झोपले पण दोघाला एक गुण होता झोपीत फिरायची सवय बरोबर 12 वाजता चांभार गेलं शिदुरीच्या गटुड्यावर आणि शिदुरीवाला आलं चांभाराच्या सकाळी शिदुरीवाल्याला गाडी लागली त्याला वाटलं आपलाच गटुडा काय म्हणून चांभाराचं गटुडा टपुरा घेतलो एसटीत बसताना तर एसटी आली बाबा इवारा निघते का इस्त्रीचे कपडे टाईट घातलेले राम राम त्याने बी राम राम ठपला शिदुरीचा गटुडा म्हणून चांभाराचं गटुडा टपला आणि डॅडवाला सांगितलं फुका काय माझ्या तोंडाकडे बघायला डॅडवाल्याने फुकाला चालू केलं पाटलीनं दम निघतंय पाटलीन खालच्या आळीतून वरच्या आळीत शिदुरी आल्या शिदुरी सोडा त्याला शिदुरी आल्या शिदुरी सोडा त्याला शिदुरी आल्या शिदुरी सोडा त्याला घरी आले तर ढेळच घरचा बायकाने शिदुरीचा गटुडा म्हणजे चांभाराचाच गटुडा मध्ये आणि सोडा माय गाठ म्हणल्यावर एक म्हातारी पुढे गेली आणि गाठ सोडाने दुसरी म्हणजे आगे जिचा मान तिला द्या पाटलीला पुढे करा कोण पाटली आला का मग पुत्या करा आय आय मग पाटली पुढे गेली आणि गाठ सोडाली म्हातारा दम निघाल अरे थोडा नाव घेऊन सोड की म्हणलं असं करायला काय सुंदर नाव घेतलं बाय इवल्या हाडनाचे इवले पाय इवल्या हाडनाचे इवले पाय आणि बापनेचा पप्पा आला नाही तेव्हा नळसूरच्या स्टँडवर दारू पिऊन पडला की काय म्हणजे पहिली गाठ सोडली हे लावून खेटा निघाला म्हातारी हुशार अगं सोड दुसरी गाठ मला आर्यन रात्रीच निघाले म्हणून हात म्हणून पाया पडतो माय लय राग आला तर 4 वाजता पण दुखते खाऊन टाकलं बरंच म्हणतात सुमंत प्रधानजी मला इथं राहायचं नाही मला रामाकडे राहायचं मला त्या रामाचा पाय पाहिजे दादाची मला सेवा करायची आहे आपल्या माईकडे गेला ना माझ्या खरं जातीवंत प्रेम म्हणावं प्रेम करण्यासाठी रक्ताचीच नाती असं कधीच नाही म्हणून सांगितलं जटायू पक्षी कसं म्हणतंय राम राम आणि रामाच्या भक्तीसाठी त्यानं सोडलं आपला कानामध्ये ते जटायू पक्षी म्हणजे गिधाड त्याला रक्ताच्या नात्याची गरज नाही भरतानं पाहिलं कौशल्याच्या गळ्याला जाऊन मिठी मारली आई मला राज्य नको मला राम पाहिजे आणि मला त्या रामाची भेट घालून द्या बोलता त्या कौशल्याला मूर्छना आली कौशल्य म्हणजे सद्बुद्धी बघा एखादी माय किती गुणवान असेल की जिच्या पोटी राम जन्माला यावा काय तप केलं असेल आता आमची माय 60,000 तप करायला लागली कसा राम जन्माला येईल म्हणतो आणि महाराज तुमचा म्हणजे असं आता उगा तरी झाला आता आपलं 50 वर्ष वय आहे
रोज किती कप चहा पितो आपण? 2 कप धरू. सकाळी 1 कप आणि संध्याकाळी. पण तुम्ही म्हणत 3 कप. दिवसात 3, महिन्यात किती मारतील? 90 कप. वर्षाचं 50 वर्षाचं. आणि आता जर घरी गेलं सुनानं म्हणलं मामा चहा प्यायचा का? होय? आमचा राम विषय झालाच नाही. पण भरत म्हणतो मला रामाशिवाय जगात काहीच नको, फक्त मला राम पाहिजे. रामभक्त महादेव चव्हाण याने 50 रुपयाची दक्षिणा दिली. भगवंता त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. रामभक्त राहुल सुरवशे यांनी 50 रुपयाची दक्षिणा दिली. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. वाचा महाराज भरतानं ऐकलं, कौशल्याच्या मुखातलं ऐकलं. कल्पांत वीज जशी अंगावर पडावी, कल्पांताचा काळ जसा यावा, तसं भरतानं आपलं शरीर धाडकने जमिनीवर टाकलं. जशी काठी जमिनीवर पडावी तसं भरतानं आपलं शरीर टाकलं. आई आता काय मला इथं राहायचं नाही, बस संसार सुद्धा नको. म्हणून बाबा या रामायणामध्ये आचरणीय रामायण आहे, आचरणशील रामायण आहे. संसार किती दिवस करते हे सुद्धा रामायणातून शिकावं. किती दिवस संसार करावा. राजा दशरथाच्या पाठीमागे डोक्यात एक केस पांढरा झाला, बस म्हणजे आता संसार बंद. आता आमच्या हातात काठी आली तरी ते मिठी आहेच संसाराची. वा वा रामभक्त व्यंकट सुरवशे यांनी 100 रुपयाची दक्षिणा दिली. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. आणि स्तुती करावी तर अशी करावी. भरत म्हणतो राजीव लोचना, कमल गात्रा, सुहास्य वदना, स्तुत्या देवाची अशी स्तुती. म्हणून एक नियम आहे, अरे गोड बोललं तर झाडावरचा पाखरू आपल्यापाशी येऊन बसते का नाही? मग माझा एक प्रश्न आहे, गोड बोलल्यावर झाडावरचं पाखरू आपल्या जवळ येऊन बसतंय, मग आपल्या सुद्धा पाहून नका राहिले त्या बोला धन्य धन्य परमात्मा रामरायाचं अंतकरण किती प्रेमळ असेल. आईच्या बोल ना बाबा, काय होतं सांगतो मामा. बोलण्यामुळं काय होणार होतं सांगतो. आमच्या गावात एक माणूस, त्याला 3 पुरी अशा लांब लांब नाकाच्या मोठ्या मोठ्या डोळ्याच्या, वऱ्या पान 3 पुरी, पण दुर्दैव एक बोबडी एक गँगरीने तुटली. पाहुणा आला की पुरी मध्ये मध्ये सुरू सुरू बोलायच्या. पाहुण्यानं बघायचं पाहुणं चुकून एक दिवशी बापानं दाबत दिला. पाहुणा आला मध्ये बोलावतं याद राखा, नेमकं पाहुणं टपकलं. येताना अशी आमची 2-4 माणसं आली होती. ते पोरं म्हणजे पुरी चांगल्या, त्या पुरी चांगल्या, पण पुरी बोलल्याच नाही त्या. म्हातारी माणसं हुशार, हा मग पोरामध्ये तुम्ही काळजी करू नका. पुरीच्या बापाला बोलवून घेतलं, राहू द्या, पुरीच्या बापाला बोलवून घेतलं, सांगितलं पुरीने स्वयंपाक करावा आणि आम्ही सुईरीत जोडावा. पूर्वाने मी त्याला स्वयंपाकाला बसायला, पाठ पुढे ताट, ताटात वाटीत कडी. आता जुन्या काळातलं 60-70 वर्षाचं म्हातारा फरक पण फुरका मारला, उगाच म्हणलं काय कडी झाली रे बाबा. जिनं कडी केली तिनं उडी हाणली. आय उगाच काही होती का जीव घातली
वशिष्ठानं स्पष्ट भाषेत सांगितलं, तुझ्या आईची इच्छा आहे की माझ्या मुलाला राज्य द्यावं, माझा मुलगा राज्य गादीवर बसावा, बस आता राज्य गादीवर. एवढं ऐकल्यानंतर एवढं दुःख झालं आणि एवढ्या वेदना झाल्या. हजारो विंचू झाल्यानंतर तशा वेदना व्हाव्या तसं भारताच्या अंतकणाला वाटतं. मामा ज्याच्यावर प्रसंग येते ना त्यालाच कळतंय, ज्याचं पोट दुखतंय त्याला वेदना कळते, बाकीच्याला कळत नाही. भरत म्हणतो, माझ्या जीवनामध्ये कधीच राज्य पदासाठी कधीच इच्छा सुद्धा व्यक्त केली नाही, पण माझ्या माईनं मनानं कारभार केलाय. म्हणून एक महत्वाचा बाबा, लेकरं किती आहे त्याला किंमत नाही, त्या लेकराला संस्कार घडवणं ही काळाची गरज आहे. भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, बरोबर आहे का? त्याच्यात एक पोरग तर साम नावाचा मुलगा, आपण त्याला पुढचं पुढं 56 कोटी समजले. कुठं आई वडिलाचा दोष आहे, कुठं आई वडिलाचा गुण आहे, तर कुठं लेकराचा गुण आहे. म्हणून जेवढे आपण परमार्थ का धन कमविण्यापेक्षा संस्कार कमवा, आणि एकदा संस्कार कमवलं की तिथं आनंद आहे, सुखाचे व्यवहार आहे, सुखलाभ झाला, आनंद कोणत्या मागे पुढे. भरतजी म्हणतात, माझ्या रामाला वनवास, माझी सीता आई आहे तिला वनवास, आणि या गादीवर बसणं मात्र गमनाचा दोष आहे, आणि तो दोष मला डोक्यावर घ्यायचा नाही. उलट मी माझ्या दादाची सेवा करीन. ब्राह्मणवादाचं पाप आहे, हे करणार नाही. म्हणून एका ठिकाणी मला एका ग्रंथात वाचण्यात आले बघा, एक गाडीवर किड मारलं की एक कोंबडं मारल्याचं पाप लागते. किती? गाडीवर किड मारलं की एक कोंबडं मारल्याचं पाप लागते. तसे 10,000 कोंबडे मारले की एक बकरं मारल्याचं पाप लागते. तसे 10,000 बकरी मारले की एक बैल मारल्याचं पाप लागते. 10,000 बैल मारले की एक गाय मारल्याचं पाप लागते, आणि 10,000 गायी मारल्या एक ब्रह्महत्येचं पाप लागते, आणि 10,000 ब्रह्महत्या केल्या की एक बाई मारल्याचं पाप लागते. शाण्या माणसानं काय मारलं? एवढं जर कळालं राजो बस झालं, सगळेच पाप मोखंड देते. म्हणून मात्र गमनाचा दोष आहे. मला माझ्या वडील म्हणजे थोरला भाऊ म्हणजे वडिलाप्रमाण असतो, धाकला भाऊ आणि आपली थोरली भाऊ आई प्रमाण असते. म्हणून माझी आई वडिलाची गादी आहे, याच्यावर मला हक्क दाखवायचा नाही. परत चिंता करता वा जर माझ्या भगवंताच्या गादीवर बसलो तर पुढच्या जन्मात एवढा वक्ता जन्म निर्माण होईल. एवढा वक्ता कुणाच्या पोटी जन्म घ्यावा लक्षात येण्याची गोष्ट सांगायची गरज नाही. अशा गर्भाच्या ठिकाणी मला जन्म घ्यावा लागेल. काय पराकुटीचं भाषण हो, पराकुटीचे विचार आहेत. राज्य गादी नको म्हणून नाही सगळं चालू आहे. राज्य गादी पाहिजे म्हणून नवा 14 वर्षासाठी अविश्वासाचा प्रस्ताव आहे. कोणच त्या विरोध करू शकत नाही त्या गादीला. पण भारतानं सांगितलं मला गादी नको आहे, कारण मात्र गमनाचा दोष करतो. वाचा महाराज
जन्म, जीव जंतूच्या पोटी जन्म घेतल्याचं काय. म्हणून हे करायचं नाही, फक्त मला माझ्या राघवाची सेवा करायची आहे. म्हणून थोरल्या भावाची सेवा बारक्या भावानं कशी करावी हे रामायणातून शिकण्यासाठी आहे. आणि ह्याच्यासाठीच ग्रंथ ऐकायचा. बोला महाराज. तुम्हाला सापडणारच नाही महाराज. अध्याय संपला तर तुम्हाला वही सापडायची नाही. काय पाप सांगितले. गुरु हत्या केल्याचं पाप मला लागल, मात्र गमनाचा दोष मला लागल, ब्रह्म हत्येचा दोष मला लागल. कधी जर मी या सिंहासनावर बसून राज्य चालवलो तर. म्हणून मला एक आधी नको आहे. भरतजी वशिष्ठ महाराजांना बोलू लागले. भरतानं सांगितलं चिंतन. माझा बाप राजा दशरथ, आई कौसल्या, भाऊ राम, गुरु वशिष्ठ महाराज. पण एवढं ऐकल्यानंतर वशिष्ठ महाराजांचं अंतःकरण द्रवलं गेलं. वशिष्ठ महाराजांना भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिन्ही काळाचं ज्ञान प्राप्त आहे. वशिष्ठ महाराज म्हणतात धन्य धन्य भरत आहे. अरे त्याच्याकडे एवढे सुंदर विचार आहेत. भावासाठी एवढे सुंदर विचार करणारा भरत कैकेयीच्या पोटी जन्मालाच कसं. या बाईच्या पोटी जन्मच कसा घेतला. कारण एक तर गुण माईकून येतो किंवा बापाकडून येतो. म्हणून माणसानं गोड बोलावं. ज्ञानोबाला देखील सांगतात साज आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे तुम्हाला सांगतो, जगाला आपलं बोलणं पटल अथवा न पटल, पण असं बोला ऐसे बोल जेणे विठ्ठल बोले, ऐसे बोले जेणे विठ्ठल बोले. देवाला सुद्धा मान हात बोलावं बघा, असं बोलावं. आपल्या घरी पंगत आहे, 25 माणसं भोजन करायला आले, पंचपक्वान्नाचं भोजन आहे, हापूस आंब्याचा रस केलाय, पिवळे तूप आहे, सगळ्याला वाटलंय, पाट आहे, ताट आहे. त्या घर मालकाला सांगावं बाबा दमानं घ्या, जेवण करा, कमी पडलं तर काहीतरी मागा, असं म्हणावं. आनंद वाटत. घर मला कुठला म्हणला पुसली का वाट सगळ्याला. होय पुसली की. आम्हाला काय मला तोंडाकडे बघायला गिराकी. गिराकी म्हणजे खाईल माणूस. माणसाने असं बोलावं, अंतकरण पाजावं आणि डोळ्यातून घडघडत पाणी व्हावं. सारे जिथून स्वर बाजूला पडला तिथं पोहोचावं लागत. नाहीतर भयकले का माणूस तिकडे भयकते ती काय करणार. म्हणून बरेच वाचन बैठले बा. पिठी एका गावाला, वाचन गावाला, स्वर तिसऱ्याच गावाला. खरा गावा. म्हणून ज्ञानेश्वरी मला एक दृष्टांत आठवला. नाकामुळं नदीला किंमत आहे का नदीमुळं नाकाला किंमत आहे.
वा वा वा. नथ सोन्याचे पण नाकाचा विकास सुवासारखा. मावळे सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये नाकही सुंदर आहे आणि नथही सुंदर आहे. मग ती सुंदर नथ नाकात घेतल्यानंतर सृष्टी होऊन दिसते. तसं वाचन असावं. माझ्या भरताचं चिंतन केलं. भरत असा समुद्र आहे, ज्ञानाचा समुद्र आहे, शांतीचा सागर आहे, शांतीचा समुद्र आहे. वशिष्ठ महाराजांच्या लक्षात आलं. तरी मी पर्याय नाही, घडणाऱ्या गोष्टीला जगात पर्याय नाही. किती बी विद्वान असू द्या, भोग आल्यानंतर भोगावाच लागतो. राजा हरिश्चंद्राला भोगावा लागला, भगवंत रामरायाला भोगावा लागला. भोगावा लागला का नाही? अरे स्वप्नात दिलेलं दान सत्यात खरं करून दाखवणारा राजा हरिश्चंद्र यांच्याच वंशात जन्माला आहे. वाचा महाराज. एक नियम आहे, आई वडिलाचा दोष काढता येत नाही हे शास्त्र सांगते आम्हाला. पण भरत म्हणतो काय करावं, आमच्या मायला विधवा पण आवडते. बघूया बघा, मी मनातून बोलणार. आनंद वाटतो आमच्या माईला, कारण आमच्या माईने जगात काळं तोंड केलं. स्वतःच बी केलं ना आमचं बी केलं. काय म्हणून तोंड दाखवावं जगाला? नवरा मारला, दोन भाऊ वनवासाला पाठवलं, एवढा पराक्रम आमच्या माईने केलाय. पुत्र व्हावा ऐसा बंदा आणि ज्याचा त्रिलोकी फडकावा झेंडा, असं लेकरू जन्माला यावं. त्यासाठी आई वडील चांगले. आई दोषच आहे, आईने केलेला दोष आहे. भारताला दुःख वाटू लागलं. सांगतो जरा जाणकर मंडळी पुढे बसले आहे. वशिष्ठ महाराजांना सांगितलं भरता की सगळा इस्तू लावला त्या म्हाताऱ्या मंत्रीने. तुम्हाला एक सांगतो, दुपारच्या परी आपल्या घरात कोण नसलं, नवीन लगीन झालं, नवरा बायको असतो त्यांना बरोबर म्हातारी दुपारच्या. आणि त्या नवरा बायकोला म्हणणार त्याला काय लागतं की दोघाला एवढं एवढं उपीट केली तर दिवस जाते. मग 30 लक्षात ठेवते, हम दो हमारे दो नाना नानी को छोड़ दो. ह्या मंत्र्यानं सांगितलं लक्षात राहू द्या, पायतानाची जागा ही दरवाजाच्या बाहेर आहे, आत नाही. दासी पायातलं पायताना पण डोकीवर घेतलं. प्रसंग मारुती महाराजांनी सांगितलं असं, जेव्हा मंथरा रडा लागली तेव्हा या कैकेयीनं त्या मंत्र्याला पलंगावर म्हणजे मंचकावर बसवलं आणि खाली बसली. कोण कैकेयी? इथं उलट झालं. म्हणून दासी असणाऱ्या माणसानं त्याला लय डोक्यावर घेतल्यावर असाच घोड होतो. सहज एखादं जनावर राखणार सुद्धा काय म्हणतोय, पण प्रधानाला काय नाही गड्या कळत, याच्यात. अरे तू ग्रामपंचायतचा सदस्य नाही, पंतप्रधान कळतो का तुला? या भारतात 29 राज्य आहेत. 29 राज्याचे 29 मुख्यमंत्री आणि 29 मुख्यमंत्र्यांचा एक मुख्य असतो, त्याचं नाव पंतप्रधान आहे. म्हणून प्रत्येकाची पायरी केली, त्या पायरीनं त्याला वागविलं तरी यश येतंय. वशिष्ठ महाराज ते सांगत एवढा आनंद एका मंथरेनं केला. वशिष्ठानं सांगितलं भरतजी, याच मंत्र्यानं घरात कल्लोळ मारला भांडणाचा. हिनं दुर्बुद्धी सुचवली, मनामध्ये विक्षेप केला. मगाच सांगितलं मी, रामावर खरं प्रेम कोण करीत होतं
रामावर खरं प्रेम करत होती कैकेयी. कौशल्याने सुद्धा एवढं प्रेम केलं नाही, पण तिच्या डोक्यात भर घातली ह्या मंत्र्यानं. लहानपणात ब्रह्मदेव नको पण आई पाहिजे, आणि बायको आल्यावर आई पुन्हा नको. लहानपणी लेकरू रडायला, त्या लेकराची माय म्हणली नवऱ्याला जावा म्हणली दुकानातून पाहुणे आणा. त्या दुकानातून पाहुणे आणली आणि त्या लेकराच्या हातात दिली. ते मुलगा बसले की लेकरू मोठा झाला, शिक्षण शिकला, नोकरी लागली, पुन्हा घरी आला, पुन्हा रडायला बोलतात. माय म्हणली गप 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 बसणं झालं. माईला लक्षात आलं. काय लक्षात आलं? लहानपणी ह्याला असंच रडलं होतं, तेव्हा मी ह्यांना पाठवल्या दुकानाला बाहुले आणले. तिने म्हणली जावा आणि बाहुली घेऊन या नवऱ्याला. पेशवी ग बसत नाही. तिला म्हणली, त्यानं म्हणलं आता बाहुलीला का बसत नाही? पोराला म्हणलं तुला वैशाख महिन्यामध्ये बाहुली आणतो. तिची चिकटली माझी बाहुलीला. पुन्हा माय बापासून नाही. बुद्धीमध्ये विक्षेप करण्याचं काम. म्हणून एखाद्या वेळेस पंगत चुकली तर हरकत नाही, माणसानं संगत चांगल्याची करावी. संगत जर बिघडली तर असा आनंद घडतो. राग आला, भरताना एवढं ऐकलं, पण पळू गेला मायांच्या मंत्र्याची केस धरली. पण एक शोकांतिका बघा, आता श्रीधर कवी सांगतात, पण वाल्मिकी रामायणामध्ये एक आलंय, मी तुमच्या लेकरासारखा जर पाहिजे असतं वाल्मिकी रामायण काढून पाहिजे. कुठल्याही स्त्रीला मारताना, घरात नवरा मारताना केस कधी हातात धरायचं नाही. आणि हातात जर केस धरले बाबा, त्याचं जीवन बरबाद होते बाबा. काय तर आपल्या जीवनामध्ये राजा रावणानं सीतेची केस धरलेले खरा झाला. दुःशासनानं तोच प्रयोग केला होता, केसाला जर परत इथं भरताना त्या मंथरेचं केस धरून तलवार काढली. या मंथराला समजतो तलवार घेतली. सांगितलं भरता, अरे स्त्री वधन म्हणजे योग्य नाही, शास्त्राला मान्य नाही. 1000 वर्ष रौरव नरकामध्ये जावं लागल. म्हणून माय या जगामध्ये अशी प्रार्थना सुंदर केली. पहिलीच्या लेकरापासून MA पर्यंतच्या लेकराला साने गुरुजींना खरा संदेश दिला. खरा तो संदेश दिला. म्हणून बाबांनो, घरात भांडणं करू नका, वितुष्ट वाढवू नका, विकल्प आणू नका. हा देह परत नाही, परत नाही देह. बरोबर आहे का? एकदाच येणार आहे आणि एकदा जाणार आहे. म्हणून आनंदानं जीवन जगावं. वा वा वा. रामभक्त माय दिलीप महाराज जोशे यांनी परत एकदा माय 25-25 रुपयाची दक्षिणा दिली आहे. भगवंताचे त्यांना कोटी कोटी आशीर्वाद.
रानात घातलं मंत्रीच्या 8 ठिकाणी बाई वाकडी झाली. म्हणून बाबा कधी तर मोठ्याच्या नादाला लागत नाही. मी नेहमी सांगतो मोठ्यांचं खाणं मोठं, मोठ्यांचं पिणं मोठं, मोठ्यांचं बसणं मोठं, मोठ्याचं उठणं मोठं, मोठ्याचा विचार मोठं, मोठ्याचं औदार्य मोठं, मोठ्याचं सगळं मोठं असते. म्हणून बारकीनं मोठ्याच्या नादाला लागायचं नाही आणि कोणाच्या भांडणात कधी पडायचं. पण आम्हाला परमार्थ कमी करावं वाटतं आणि भांडण जास्त ऐकावं वाटतं. आपलं घर रोडच्या इकडं असावं, रोड मध्ये असावं आणि रोडच्या पलीकड त्या घरात भांडण चालू असावं. तेवढ्या लांबून आपल्या कानाला भांडण ऐकू येते. येत ना मला रोडामध्ये तरी सुद्धा ऐकू येते. जीवनामध्ये भांडणात बाबा काय होतं, भांडण मिटवलं असतं. आमच्याकडे गेलं एक माणूस तरुणपणात लगेच व्हायला नव्हतं आणि आमच्याकडे भांडण म्हणजे साधी नवा मारण खाली वाकली की हातात बटकाच येते. बटका हाणला माय ज्याला असं वाकून बघाल तर ज्याला हाणला त्यानं असं पोट केलं आणि ज्याला वाकून बघाल तर त्याच्या पोटावर बसलं. राम विजय शपथ एक दात कोणाचा राहिला म्हणून भांडणात कधी जायचं नाही. भरत तलवारीनं डोकं उडवणार, भरताना वशिकानं काढून घेतलं, लात मारली, 8 ठिकाणी वाकडी झाली. तिचं नाव तुमच्या भरताना मणिमय पादुका तयार केल्या, रत्न बसवलं, रत्न जडले त्या पादुकाला आणि जिथं भगवंताची गादी आहे त्या गादीवर ठेवले. आज मी ताकद आहे. तुम्ही ज्वारी नेऊन असं वर टाका त्या गादीवर, नाहीच करायला पाहिजे. ही ताकद त्या गादीचा, गुण आहे त्या गादीचा. आणि मग भरताना पादुका ठेवल्या रामरायाच्या म्हणून आणि दर्शन घेतलं. अग्नीच्या साक्षीनं भरतजीनं प्रार्थना केली, ही गादी माझ्या रामाचीच आहे, ही गादी माझी नाही, हा अधिकार रामाचा आहे. एवढी प्रतिज्ञा केली, ती पादुकावर ठेवल्या. पण एक गंमत आहे, राज्य चालवलं पण लांबून, गादीवर बसून नाही. आपल्याला कुणा राज्यात कधी कधी राष्ट्रपती राजवट लागतेच की, अगदी तसंच पंतप्रधान नाही पण राष्ट्रपती. तसे राष्ट्रपती राजवट 14 वर्ष माझ्या भारतानं चालवली. कशाला राहिलं नाही एवढं स्पीड मध्ये वाचलं, पण वेळ बघून चालू तर पाठी 4 वाजता असं झालं का काय काय. पण असं काय होत नाही. आणि एखादंच आहे 12 वाजेपर्यंत माणसाला जागरण करावंच लागते. रोज झोपीतच चाललंय. इकडं या भरतानं राज जे पादुका आहे त्या वरी ठेवल्या. राजा दशरथाला 703 बायका होत्या. 700 बायकांना अग्नीमध्ये उडी टाकली. बाबा कुठं अग्नीमध्ये आपला देह टाकला. पण ज्यावेळेस कौसल्य सुमित्रा कैकेयी निघाली, वशिष्ठ महाराजांना येऊन सांगितलं, तुम्हाला तो अधिकार दिलेला नाही. अगोदर शास्त्र काढून बघा, तुम्हाला अग्नीमध्ये उडी मारता येणार नाही. वशिष्ठ महाराजांनी महाप्रसाद थांबवलं.
कैकेयीच्या समोर वशिष्ठ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही उडी टाकायची नाही, तुम्हाची आणि रामाची भेट घालून मी देणार. हे माझा शब्द आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. रामाची तुमची भेट होणारच आणि भेट घालून देणार. पण तुम्ही अग्नी काष्ट घ्यायचा नाही. वशिष्ठ गुरु आहेत आणि गुरुचा ऐकावं लागते, हा नियम आहे बाबा. सध्या तिन्ही राण्या स्थिर झाल्या. थांबा, 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 शिवा, थांबा. दोन प्रहर रात्र झाले, 4 प्रहरीचा दिवस आणि 4 प्रहराची रात्र. आता महत्वाचा विषय सांगायचा म्हणून जरा थांबा बघू त्यांना. 2 प्रहर रात्री झाल्यावर ती कैकेयी भारताजवळ गेली. भारता इकडे म्हणजे तुला जरा मला महत्वाचं सांगायचं आहे, जरा गुण सांगायचं आहे. आणि काय काय गुण सांगायचं आहे, मी कसं कसं केलं पुढे 4 वेळी ऐका जरा शांत वाचा महाराज. वा वा